हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वराचा ध्यान बाबा सगळे दिवसाला तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य कर. मी प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने 10 आज्ञा मोशेला दिलेल्या. तर या 10 आज्ञांमध्ये आपल्या सर्वांना एक आज्ञाचं अनुभव घ्यायचा. आपल्याकडे त्या आज्ञा नाही राहत. पैसे राहतात, वस्तू राहतात, सगळ्या वेगळ्या आज्ञा आपल्या जवळ आहेत. फक्त देवाच्याच आज्ञा आपल्या जवळ आहे. तर आपण थोडस त्याच्यावर जास्त इंटरेस्ट बोलतो ना. आयडी घेऊया. तर एक पहिली सुरुवातची आज्ञा आहे ती जरा बघूया. बोलत्या देव सर्व काही शब्दाद्वारे बोलला. कशाद्वारे? शब्द. उत्पत्ती शब्द. बरोबर. शब्द बोलला प्रकाश हो प्रकाश. तेव्हा एखाद्या मध्ये देव शब्दानेच बोलला. शब्द देव आहे. मग जर शब्दात देवची बोलतो, मनुष्याची बोलतो, मग मनुष्यामध्ये बोलण्यामध्ये किती फरक उत्पन्न होतो. बरोबर. देवाने काय सांगितलं? ज्याने तुला मिसर देशातून गुलामगिरीतो. आज आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो. बरोबर. मग परमेश्वराने सुद्धा आपल्याला पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले. 2 खरंच 5 देवाचा 2 खरंच 7 देव वाचा किंवा 8 किंवा 7 ही वाचायचा. त्याच्यात पापाने किंवा 3रा अध्याय. रोम खरंच रोमच्या लोकांना पत्र एवढं दिलेली होती. बरोबर. दास्यगृहातून तुला आणलेला आहे तो तुझा देव मी आहे. खाली असं बोलत माणूस नाही. आज माणसं देव झाले. बरोबर. अरे आजच्या काळामध्ये तुम्हाला माहिती नाही केवढे देव निघालेले. पहिले तर भरपूर देव होते. दगडाचे, फायबरचे. आता तर देवाचे रूप दुसरं निघालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ना? नाही माहिती? अरे काय तुम्ही आहे इकडे चालले तिकडे चालले. युवा आला तो आला देव निघाले. 44 मध्ये केवढे देव आहेत की नाही? त्याच्यात माझ्यासारखा पापी येते काय? अरे माणूस देव नाही होऊ शकत. तेव्हा 35 मध्ये ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले येशू बोलाते देव तसं लोक जाणव. येशू तो देव होता. त्यांनी जन्म आम्ही उठलेले नाहीये न उठणार नाही. आम्ही पापातून उठले. आमचं परिवर्तन झालेलं आहे. आज प्रार्थना करणारा पास्टर असू दे, ब्रदर असू दे, कोणत्या नावाने तुम्ही आत मागा, मला त्याचा काही फरक नाही. पण आम्ही देव नाही, वचन देव आहे. वचन देव आहे. 35 ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव म्हटलं. वचनाला देव. अगदी. पण आम्ही देव नाहीये. लक्षात ठेवा. कोणत्याही माणसाच्या मागे लागायच्या अगोदर पहिला विचार करा की बायबलच्या मागे लागा. आज अनेक लोक बघतात. हा इकडे आला 2 तासासाठी, तो आला 2 तासासाठी. देवाला मस्त छपाई केली. अमुक पास्टर येणार आहे, अमुक ब्रदर येणार. अरे येशू येणार आहे ते बघा की तुम्ही कशाला त्याचे ऍडव्हर्टाईज देतात? ओके. देवाचे सेवक येणार आहे. ते प्रचार करणार जाणार आहे. तुम्ही ऐका, घ्या, सांभाळा. जेवण वाढले जेव्हा की नाही जेव्हा तो प्रश्न त्या मानवाला संदेश आहे. सन्मान द्या. मी असं नाही सांगतो त्यांचा मान करा, त्याच्या विरुद्ध जा, त्यांची निंदा करा, त्याची हेवा करा. नाही एक शब्द नाही बोलू. अगदी देवाच्या सेवकाचा मी अपमान करत असं. पण तुम्ही देवापेक्षा कोणाला मानायचं नाही. लक्षात ठेवा. मी आहे. मी मला पण भेटायला येतात लोक. मला पण सांगतात. मी त्याला सांगतो प्रार्थनेत ये एवढंच बोल.
प्रार्थनेत राहा. जेवढं तू विश्वासात राहशील तेव्हा. आता तुम्हाला माहितीये की त्यावेळेला येशू ख्रिस्त एकटाच ठिकठिकाणी प्रचार करत होता, बरोबर, या बायबलच्या नियमानुसार. योहान 5 अध्यायामध्ये एक 38 वर्षापासून पडलेला एक माणूस होता. तो किनाऱ्यावर वाट बघत होता. देवदूत होते. शेवटी देव आला की नाही त्याला भेटायला. मार्क 5 अध्यायामध्ये देव आला की नाही भेटायला. मग ते 8 अध्याय 28 पासून देव आला की नाही भेटायला कव्हरेजच्या माणसाला. पण त्या देव भेटायला येतोच. देव आपल्यामध्ये आहे. मी असं नाही सांगत की आम्ही देव आहे. देव आपल्यामध्ये आहे. 15 अध्यायामध्ये स्पष्ट दिले. आम्ही पुनरुत्थित नाही. आम्हाला ही जबाबदारी. आम्ही नोकर आहोत. देवाचे नोकर आहोत. काय आम्ही नोकरी करतो. मग त्याच्यावर आम्हाला काय मिळते? 2 घास खायचे, चूप राहायचं. समजली भाषा? देव शब्द बोलला ना, तो शब्दावरच चालायचं आहे. पण आज वेगळ्या दिशेने चालतात. एखादा कुठे पास्टर आला, ब्रदर आला, तर तो पहिला दुसऱ्याची घृणा करायला सुरुवात करतो. तो पास्टर चुकला, ह्यो चुकला, मी चुकला, तू चुकला, अरे सगळे आपण चुकणार. याकोब मध्ये वाचा तुम्ही, बरोबर, 5 अध्याय याकोबाचे पत्र म्हणतात. याकोब मध्ये 2 याकोब आहेत. त्याने काय सांगितलेलं आहे? चुकत नाही तो परिपूर्ण होत नाही. 3 अध्याय अनुभव. आम्हाला चुकायचं आहे. 3 जीवी आग आहे, बरोबर. 4 अध्यायामध्ये काय लिहिलं? जगाची मैत्री देवाबरोबर होती. 5वां अध्याय कसे लिहिले? चुकलेल्या माणसाला पापातून बाहेर काढणं म्हणजे त्याला मरणातून बाहेर काढणं. पहिलं 2 अध्याय आपण भरपूर गोष्टी त्याच्यात पण बघायला. पापामध्ये खेचले जातात, आकर्षक होतात, तसं बरेच उदाहरण आहे. तर प्रत्येकाने ना एक प्रश्न इथे सोडायचे आणि त्याच प्रश्नामध्येच आपल्याला एशिया एका शब्दाने, एकाच नावाने पाडायचं. हालेलुया. तर पुढे माझ्या खिरीस वेगळा देव नसावा. आज तुम्ही स्वतः विचार करा, परमेश्वराशिवाय दुसरा देवच नाही. आता परमेश्वर येशू ख्रिस्तच होता. योहान 8:58, 1:13 अध्याय 8 प्रकटीकरण 22:13 काल आज आणि युगांतील साथ आहे. त्याने काय सांगितलं? माझ्या खिरीस तुला दुसरा देव नसावा. मग आज आम्ही आमोस 8:11 प्रमाणे वचनासाठी इकडे तिकडे पडत झडत जातात, पण वचन नाही मिळत. वेगवेगळे पास्टर मिळतील, वेगवेगळे ब्रदर मिळतील. खूप मोठ्या प्रमाणात आज आहे. आता तुम्ही जर बघितलं तर माणूस आहे तो चुकणार नाही. पास्टर आहेत, भरपूर पास्टर आहेत, असं नाही सांगत. बरेचसे लोक आहेत, माणूस स्वभाव माझ्यासारखा पापी तो पण चुकतो, तो दुसऱ्यांचा. पण लोकांना देवाची थोडी माहिती देण्याचा इतिहास. बरेचसे लोक पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या इच्छासाठी बरेच लोक पृथ्वीमध्ये जीवन जगतात, पण देवासाठी नाहीये. तर त्यांना पहिला मार्ग दाखवा. येशू ख्रिस्ताने काय मार्ग दिला होता? योहान 14:6 मार्ग, सत्य व जीवन हीच. एकच मनुष्य पृथ्वीत आला आणि एक स्त्री आली, ती म्हणजे पवित्र मरियम. ज्या व्यक्तीच्या मरिया मातेचा, येशूच्या आईचा जो व्यक्ती जो अपमान करतो, तो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लबाड आहे. सगळ्यात लबाड आहे. प्रकटीकरण 12 मस्त तुम्ही अध्याय वाचू शकता. येशूच्या सर्व ऐतिहासिक गोष्टी या पवित्र शास्त्रात, कोणाची निंदा, कोणाचा द्वेष, कोणाची हिंसा, हे पवित्र व्यक्तीशी आपण निंदा करायची. हालेलुया. राजे 2 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर तिथून 2, 3, 4 वाचला तर पुढेच वाचायचा. तिकडे तुम्हाला अनुभव येईल. आणि एलियानंतर अलिशाने दान घेतलं. अलिशाच्या हातून चमत्कार पडले. 42 पोरं आली, त्याचे डोक्याचं केस गेलेले होते. तर त्याला काय बोलला? टकल्या. काय बोलला? चकल्या नाही, टकल्या. तर 42 पोराला
रानातून आलेली अस्वली फाडून टाकतो तो परमेश्वराचा महान सेवकाचा भक्त. बरोबर. आम्ही पापी आहोत. मी नेहमी लोकांना सांगतो आपण प्रत्येक माणसाने परिचय ठेवावा स्वतःचा पाप. पेटणारी 5 अध्यायामध्ये येशू बरोबर किल्ल्या घेतलेल्या आहेत, चाव्या घेतलेल्या त्यांनी. तरी त्यांनी सांगितलं मी रात्र कष्ट करून आला पण मला काही भेटलं नाही. मी कुठेतरी पापी आहे. मी पापी व्यक्ती माझ्यापासून. मग ते 4:19 मलाही गिफ्ट मिळाले हेच आहे म्हणून मी हमेशा पापी सांगतो. पण प्रभूने त्याला काय सांगितलं? नाही, इथून तुला माणसं बायबलच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला यायचं. अगदी माहिती आहे प्रभूने दिलेलं आहे. ब्रदर म्हटलेलं आहे. बरोबर. इफिसिकल 4:मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. संदिष्ट काही पालक सगळ्या गोष्टी आहेत बायबलमध्ये. खरेदी करा पहिल्या 14 अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला अनेक गोष्टी आहेत. निवड झाली योहान 15 अध्यायामध्ये शिष्यांची. तरी माहिती शिष्य म्हणा देवाचे शिष्य आज तर समाजामध्ये इतकं चाललेलं आहे. अरे प्रचार करणारी, प्रवचन देणारी, प्रार्थना करणारी, लोकांच्या डोक्यावर हात ठेवणारी हेच व्यक्ती दुसऱ्याच्या पाठीमागे लागली. मग तुमचं व्हॅल्युएशन काय आहे? अगदी व्हॅल्युएशन काय आहे तुमचं? अगदी मी पण तुमच्या सारखाच होतो. बऱ्याच लोकांना मी बोलवायचं प्रार्थना करायला. एक दिवस मला पवित्र आत्म्याने सांगितलं मी तुझ्यामध्ये आहे तो त्याच्यामध्येच आहे. मग तू काय करतो? ह्या लोकांना त्यांच्या मागे देतो, माझ्या मागे काय ठेव? मी तुला बनवलेला आहे ना मंडळीचा वडील. 15:16 मी तुला निवडलेला आहे. तू झाड फळ दे, तुझं फळ टिकावं. 15:10 वचनामध्ये सापसूप हो. मी सापसूप झालं. त्यानंतर असं नाही काही कार्य आहे, काही गोष्टी आहेत त्यासाठी. आता लग्न आहे, काही प्रोग्राम आहे, काही लग्न असतात. तर मी काय करतो हिशोब आपल्याकडे आणि त्यांना बोलून तुम्ही वेदी सांभाळ, मी वेदी सांभाळ आणि ते येतात आणि लग्न संस्कार करून गव्हर्नमेंट परमिशन प्रमाणे मला काय अधिकार. पण मला त्यामध्ये जायचं. मी एक विश्वासिक माणूस आहे. मी काय सांगतो माहिती का लोकांनी? देवावर विश्वास ठेवा. देवाने सोडले तर देवाची इच्छा आहे. तर तुमचं तो विश्वास असेल तर तुमचं लग्न लोकांच्या इच्छेने झालेलं आहे. पण जर तुम्हाला वाटते समाजाच्या दृष्टीने कोणाच्या द्वारे लग्न माझं करायचंय की मग त्याने करावं. आपण सामाजिक मानवी व्यवहार करतो, देवाचे व्यवहार नाही. जेव्हा एक मुलगा किंवा एक मुलगी, बरोबर, मुलगा किंवा एक मुलगी जेव्हा वयात येते, बरोबर, वयात आल्यानंतर त्यांचं लाईफ त्यांचं तिथे समजते की ही मुलगी आता लग्नाची का मुलगा आता लग्नाचं. ओके. मग ते आई वडिलांना बरोबर समजते कुठला तरी मुलाच्या मुलीच्या विचाराने ते आपला संसार करतो. मग ते समाजाला दाखवायचं आहे. मग लग्न कुठे लावायचं, लग्न काय करायचं, जोडणारा मेन आम्हाला शिक्षण घ्यायचं. आदामाला परमेश्वरी कार सोडली, त्याची पासळी काढली, बरोबर, पासळी काढली आणि कोणाला नेऊन दिली? त्याची पासळी काढली, स्त्री बनवली आणि आदामाकडे नेऊन दिली का नाही दिली? मग तिला काय सांगितलं? आदाम म्हणतोय माझ्या हाडातला हाड, मावशीतला मावशी, असं का नाही? माणूस किती स्वार्थी माणूस होता तो माहितीये. जेव्हा तिने पाप केलं तेव्हा येशूवर आरोप केला, तू दिलेली स्त्री. आई सुरुवातीपासूनच विश्वासघात. आजच्या काळात तो विश्वासघात सगळ्यांना देवाचे शिक्षण. आज तुम्हाला माहितीये आदामाच्या नियमाचं पण पालन आजच्या काळात नाही. एक मुलगी मुलाशी प्रेमात पडते, गेली. मग लग्न
कोणताही मनुष्य एका देवाच्या आज्ञाचं पालन करत नाही, म्हणून तो मनुष्य समाधानी नाही. एक समाधान बनणार बायबल शिकवतो. आता त्यांनी पहिली सिस्टम दिलेलं होतं, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू. आता सगळीकडे कोरीव मूर्ती आहे, आहे की नाही? पण ज्याच्याकडे पवित्र शास्त्र आहे, बरोबर, त्याच्याकडे कोरीव मूर्ती पण आहे. काय ते हृदयात कोरलेल्या माणसाचा पैसा माझ्याकडे हो, माझ्या हृदयामध्ये माझ्यासारखा कोण नाहीये कोरीव मूर्ती माणसाच्या आतमध्ये कोरलेली. अरे त्याला अर्ध लावत, त्याला मेणबत्तीला लावत, त्याला अगरबत्ती लावत, ते सोडून दे, ते सोडलं. पण मूर्ती पूजा कोणती आहे ती? तू एकाच देवाला बस मूर्ती पूजा. देवाने प्रचार केला तेव्हा पैसे जमा नाही केले, कर होता त्यांनी भरला, शिष्याने पैसे जमा केले. पेत्राला सांगितलं या मंदिराचा कर बनायचं, जा आणि गळ टाक, मासा निघेल, त्याचं तोंड उघड, 2 रुपये दे. काय गिफ्ट होतं त्याच्याकडे, काय दान होतं? आज खोटे ख्रिस्ती आहेत, त्यांना विचारता काय त्यांना दान आहे? दान माझ्याकडे पण दान द्या परमेश्वर, माझं काही नाही. समोरच्या व्यक्तीमध्ये जर विश्वास आहे ना, बरोबर ना, मी इथे देवाच्या शब्दाने विश्वासाने जर चालत आहे ना, तिथे तुम्हाला असे चमत्कार बघायला मिळेल. माणूस पडला उठला चमत्कार झाला असं दिसते. काय वाटते तुम्हाला? काय वाटते? काय वाटते? पडला म्हणून चमत्कार झाला, काय वाटते? काय बोलत नाही, ते गर्मी जास्त वाटते. घाबरू नका, मी प्रभूला सांगेल त्यांची गर्मी कमी करा. कारण पहिलं तुमच्या अंगातला पाप खाली करा, मग आपोआप शरीरामध्ये शांत वाटते. 143 वाचा. आगीतून जाशील, नदीतून जाशील, तरी तुला काय होणार नाही, काही बंधन नाही देव जोडीला असलं तर. बाबू वर आकाशाती, खाली पृथ्वीवरील, पृथ्वी खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको. कशाची प्रतिमा? आता वरती बघितला, सूर्याला बघितला, देव आहे, सूर्य देव आहे, कसं लागत ना, सूर्य देव म्हणून त्यांनी पहिलं सांगितलेलं होतं काय? आकाशातील. लोकांना सकाळी सूर्य उगवला, अरे पहिलं प्रथम तुम्हाला माहितीये, झोपतात ते असे नाही झोपतात ते कसे झोपतात? इकडे झोपली कसे, पण अशी घरी झोपतात असे. तेव्हा डोळे उघडले तर पहिलं वर बघतात, धन्यवाद परमेश्वर, तिथे कोणती मूर्ती नाही आहे. काहीच लोक आहेत मूर्ती पूजा करायला टांगून ठेवतात, एक चिकटवून ठेवला, देव आहे तो, असाही करत. दुसरा देव आहे सकाळी उठल्यावर घड्याळ आहे, बरोबर, उठल्यावर पहिले किती वाजले नाही तर आकाशी किती वाजले नाही. अरे 154 मध्ये रोज सकाळी जागा केले का नाही तुला तरी? ते घड्याळ बघ ना. धन्यवाद परमेश्वर, स्तुती हो. डोळे उघडायच्या अगोदरच पहिलं जाग आली ना, स्तुती हो, धन्यवाद परमेश्वर, सुंदर दिवसा बोलपास ताबडतोब चेहरा आहे. ज्या मन साफ आहे मध्ये पास आहे देवाला बघू शकतो. मी आजच्या काळामध्ये लोकांना एक शिकवतो, अरे कोणा माणसा मागे लागू नका रे, ते पैसे खातील आणि लुटून जातील. फुकट फ्री प्रार्थना पाहिजे, प्रार्थना फ्री, आणि मंदिरात जे काय द्यायचं ते द्या. किती पास्टर असे लोक आहेत की दान धर्म करायचं नाही. दान धर्म बायबल मध्ये दान धर्म नाहीये. अरे मला हे 3 अध्यायामध्ये बायबल मध्ये दान धर्म दिले. उत्पत्ती 3 अध्यायामध्ये पहिला एक झाड ठेवलेलं आहे. आदाम आणि एव्हाच्या काळामध्ये जेव्हा पहिलं मुलं झाले, 2 मुलं झाले समजा, पण आदामाला मुलं झाली, काईन आणि आबेल. आबेल आणि काईन या दोघांना दान धर्माचं शिकवलेलं होतं. कारण देवाचं दान या लोकांना परमेश्वरी पहिले दिलेलं होतं, याने अपमान केला म्हणून त्यांनी दान केलं. तर दान हे आहे.
उत्पत्ती 4:26 वचन मध्ये त्याला मुलगा करावाच त्या काळापासून पहिली प्रार्थना सुरू झाली. मग त्याला मंदिराचं शाबस केलं, मंदिर बांधलं. मग तिथून सुरुवात झाली. शर्मोन आणि मोठं मंदिर तयार केलं. पहिली लोक झाडाखाली जाऊन देवाजवळ प्रार्थना करायची. पहिले काय दगड होती, म्हणजे हे होतं सिमेंट आलेलं होतं. माणूस जशी प्रवृत्ती वाढली ना, उत्पत्ती 11 मध्ये तिथून सुरुवात झाली. पहिलं लाकडाचं घर होतं, लाकडाची घर. बोट बांधली, कोणी बांधली? नोहाने. हळूहळू 11 मध्ये विठा तयार केल्या. फारोच्या गुलामगिरीमध्ये असताना बरोबर. फारोचे लोक होते निर्गमध्ये 2 पासून फारोच्या गुलामगिरीचे लोकांमध्ये अटकलेले होते, त्याला काढण्यासाठी सुरुवात केली. तर ते शिकले विठा बनवणारे. मग त्यांची आपण एक बुरुज बनवून आहोत देवापेक्षा श्रेष्ठ होऊन. सगळे श्रेष्ठच व्हायला गेले ना आजच्या काळामध्ये. तेच आहे. आज आम्ही आमचं स्वतःची नाव करताना पण देवाचं नाव सुरू. आपलं स्वतःचं वॉरंटी गॅरंटी नाही. मी बोल स्वतःची वॉरंटी गॅरंटी नाही. देवाबाबतीत असं करा की समाजामध्ये घर गरीब गरज होत देवाचे सगळे नियम तयार करा. एक नियम पाळा, दुसरे नियम सोडा. मी याची निंदा करतो, तो बरा आहे, ती बरी नाही, व्यवसाय तो याचं, मला त्याचं पडलं नाही. तिची कर्म त्याला बघे, त्याची कर्म करा. याने पाप केले, तिने पाप केले, त्याने पाप केले, घालून घ्या. आम्ही पापी आहे. पहिलं सांगा मीच पापी, हिसाब संपणार. कोणाला कशाला बोलतो? त्याच्यासाठी प्रार्थना कर. परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिले, तुझं नाव करावं त्याच्यावर. म्हणते 5 सोळा आपल्याला सत्कर्माला पाठवले नाही, वाईट करणारे पाठवले. चुकतात, माणूस चुकणार. मी सांगतो चुकणार, माणूस चुकतो. त्याचा अर्थ असा नाही की चुकाच करत बसा. त्याच्या पाया पडू नको, त्याची सेवा करू नको. मी तुझा देव परमेश्वर विश्वमान देव आहे, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना मी शासन केले. आपले वडील बघा, त्याने काय सांगितलं? वडिलांच्या अन्यायामुळे 3ऱ्या आणि 4थ्या पिढीला शासन करते. आज आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने शिकवण दिलेलं आहे, नियम दिलेले आहेत, वेदी दिलेले आहेत. ते पाळणं गरजेचं आहे. 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत मी वडिलांच्या अन्यायामुळे शासन केले. आता विचार करा, 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत शासन करणं. एक पिढीपर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या पिढी म्हणजे मुलांचं सगळं कळपच खाऊन टाकला. मग काय करतात? मूर्ती पूजा हे देवाला आवडत नाही. ज्याने तुम्हाला आत्मा दिला, ज्याने तुम्हाला श्वास दिला, ज्याने तुम्हाला शरीर दिलं, तुमच्या शरीराचे सर्व अवयव दिलेले, पांढरा आहे तर काळा करू शकत नाही, न काळा आहे तर पांढरा करू शकत नाही. पार्लर मध्ये जाऊन तरी करतात, इकडून काढतील तिकडून काढतील, सगळे साफ होतील. त्यात काय शांती येणार आहे? काय जीवनात बदल होणार आहे? त्या परमेश्वराने आम्हाला सांभाळले. त्याचे एक शब्द व्यवस्थित जपून, कारण ते 12:36 शेवटला सांभाळायचं आहे. लक्षात ठेवा, ते एकच आहे आणि एकाच्या आज्ञेत राहिलं तर सगळं होते. सूर्य किती आहे? 15. हरणा किती? 15. गाव किती आहे? अरे एकच आहे ते, एकच बघ. 10 नका बघ. काय सांगते प्रभू येशू? काय सांगतो प्रभू येशू पिता? जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्या आज्ञा पाळतात, 1000 पिढ्यांवर दाविदाने ते केलं. दाविदाच्या वंशात येशू आला. मग ते पहिला अध्यायाची सुरुवात कर, मग तुम्हाला कळेल दुसरा अध्याय. वंशाळी आलेली आहे. आम्हाला शिकायचं की आम्ही शिकत नाही. थोडस बायबल वाचलं, मला पवित्र आत्म्याने हे शिकवलं, मला पवित्र. अरे पवित्र आत्म्याला मिळवण्यासाठी सगळं कष्ट करायला लागतात, मेहनत करायला लागते. पवित्र आत्मा असा आहे का? अरे येशूचे शिष्य येशू बरोबर राहिले, पवित्र आत्मा नंतर मिळाला. पवित्र आत्मा आता नाही का फोटो मिळाला, जाम कष्ट करायला लागतात. पहिली खाण्या पिण्यापासून जे मिळेल त्या धमक्या मारा काय असेल ते शांत राहावं लागते. लोकांनी स्तुती करून नाही होत. देवाची गौरवाची स्तुती झाली. तुमचं मन आहे
एक पिक्चरचा ऍक्टर मस्त ऍक्टिंग करते, त्याच्या मागे दुनिया लोक धावतात. आणि आम्ही पिक्चरचे हिरो नाही, आम्ही परमेश्वरचे हिरो, म्हणून त्याला झिरू म्हणाला. देवामध्ये राहावं लागतं. याला पैशाचा नाही, याला कसल्या गोष्टीचा नाही, कसल्या विचाराचा नाही. लोकांना गरज असेल ते लोकांनी करावं. माझं शिक्षण आहे. आता लोकांना इकडे काही गरज आहे तर त्यांनी करावं. माझं काम नाही. मी मंदिर बांधले आहे. देवाने मला दिली तेवढे आज्ञा, तेवढी मी मंदिर 3-4 शोभे दिली. लोक येऊ का नाही होते मला काय माहिती नाही. का लोक 21 अध्यायामध्ये 5 पासून दिले पाळला जाणार नाही, मग सोडून दे. मी ते सोडून दिले नाही. घरादारा मंदिरात सगळं सोडून दिलं. पहिलं मला इंटरेस्ट होता, सगळ्या गोष्टीची मी किंमत करतो, सगळं बनवत होतो. देवाचं मंदिर आहे आजपर्यंत मंदिराचा शोभा की देवाचं देव स्वतः केलं, मी याचा विचार करतो. पण लोकांना त्याच्यात नाही यायचं तर मग तो प्रश्न आहे. म्हणून सुवार्थिक बना. म्हणून मी हर ठिकाणी जेथे जातो प्रभूचा प्रचार करण्यासाठी तिथेच गरज पहिल्या प्रति 16-17 तुम्ही देवाची नाव. आपल्या सगळ्यामध्ये देव आहे. मला देवाने निवडलं, मग तुम्हाला काय निवडायचं नाही का? तसंच ठेवले का? तुमची पण निवड होईल. एक नाही एक दिवस निवड. लोक 10 ते 12 शिष्याला निवडलं, त्याला नाही पटलं, ते पण तुमच्या माझ्यासारखेच होते. मग त्याने आपले विचार वेगळे मानले, चावले. त्यांचं जीवन परिवर्तन झालं नाही. त्यामुळे केवळ 60 वचन सांगितले. 72 शिष्य होते. 60 शिष्याने विश्वासघात केला. पेत्राला विचारलं, मी कोणाकडे जाऊ? कोण आहे देव आहे यासाठी? देव तर कुठेच नाही मिळत. ते गेले मूर्तीच्या देवाजवळ. आम्ही पण तसंच आहे. बायबलचा हात सोडतो आणि एखाद्या मास्टर कोण असला त्याच्या मागे लागतो. संपला तिथे इतिहास. आमचा इतिहास खतम होतो. आम्ही देवाला सोडतो ना त्याच्यावर फोनवर आलं, बोला, प्रार्थना करा, केली. काय करा? 1 वचन दिलं, खुश झाले. अरे काय, घराचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. माझ्या घरच्या समस्या आहेत. बोला, काय समस्या आहे? समस्या का? नवरा बायको दोघांमध्ये पटत नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीला मांडणं आहे. ठीक आहे, मग तो प्रार्थना करू. प्रार्थना करून कोणती प्रार्थना केली पाहिजे? गलातियरास पहिल्या पत्रामध्ये 7व्या अध्यायामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. पती पत्नी दोघांपासून थोडा वेळ लेवा, सैतान त्याच्यात प्रवास करू नये म्हणून तपासले. आजही कुटुंब वेगळीच आहे. आणि प्रार्थना केंद्रामध्ये अनेक शिष्ट बघितली, जमत नाहीये, पटत पटी. शांत राहा, नम्र, जा कार्यासाठी, पण थोडा वेळ. परत आज बरेच प्रार्थना करणाऱ्या लोकांचे ऐतिहासिक ऐकून, अरे त्याचं बोलत नाही, त्याची बायको त्याच्यावर नाही, ह्या नाही, हे नाही, बरेच उदाहरण आहे. हल्ली आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले, संसार रस्त्यात. हल्ली हो, माणसं चुकतात. प्रार्थना करत राहायचं, आपलं कुटुंब आपल्याला जोडीला ठेवायचं असेल, प्रार्थना करतच राहायचं की देवा मी आणि माझं घराणे तुझी सेवा करू. 16:31 तू विश्वास केला तुझ्यावर तुझ्या करण्याचा का? सगळ्यांना प्रीतीत राहा, हसत राहा, खेळत राहा, घरामध्ये देवाविषयी बोलत जा. अनुवाद मध्ये दिले 11-18 पासून देवाविषयी बोलत जा. लोकांविषयी काय बोलायचं? फोनवर बोलायचं, फोनवर बोल. मी फोन जास्त कॉन्टॅक्ट करत नाही. ज्याला देवाची गरज आहे ये बस प्रार्थना घे. 4 दिवस रिट्रीट कर, परिवर्तन. 3 दिवस रिट्रीट कर, परिवर्तन. रिट्रीट शिवाय कोणते मुद्दे सुटत नाही. आणि थोडंसं तुम्हाला भेटायचं, मला काही नाही. एका माणसासाठी भेटायला मी एवढी वेळ घालवला. तू क्रांती वचन आहे, कोणत्या मुद्द्यावर काय चाललंय काही नाही. रिट्रीट मध्ये बरंच शिक्षण मिळते. आता हे मोठी प्रार्थनेला कसं असते, अर्धा तासाचं प्रवचन द्यावं लागतं, त्याच्यात तेवढे इंटरेस्टिंग होत. कम्प्लिटली 12 तासापेक्षा. आता सकाळी 8ला 7:30ला प्रार्थना सुरू झाली, 7ला सुरू झाली ते 12:30 रात्रीची. 3 दिवस देवाबरोबर जागी राहा, तेव्हा त्या रिट्रीटला इंटरेस्ट आहे. स्वर्गात कसे जाणार? 2 तासात, अर्धा तासात असा स्वर्ग मिळणार आहे? ते सगळीकडे 5 पहिल्या 5 निरंतर प्रार्थना निरंतर करा. बायबल तुमच्या जवळ पण आहे. वचन घेऊन काय होणार नाहीये. तुमचं मन स्थिर पाहिजे. 14 अंतःकरण अस्वस्थ.
मला एक माहिती आहे, माणूस आजारी पडला तर त्याने प्रार्थनेत राहावं. तो प्रार्थनेत राहिला, त्याचे आजार पण आले की त्याला कळते की मला आज बॅटरी चार्जिंग झाली, आता लाईट क्लिअर आहे. त्या माणसामध्ये राग येतो, चिडचिडा येते, झोप नाही लागलं, चिंता वाढते, जेवण नाही जात. ही अशुद्ध एक आत्मा असतो आणि आत्मा शरीरात कार्य करायला लागला ना, कंटाळा तयार होतो. कंटाळा पण देतो, वचन नाही केल्यासाठी सामर्थ्याचा आत्मा तयार. हर लोकांना सुवार्ता भेटेल त्यांना देवाविषयी बोला, नाही तर बोलूच नका. कशाला दुसरं याची त्याची निंदा घेऊन आपल्या डोक्यात बसत. माझ्याकडे काही व्हिडिओ येतात, थोडस चेक करतो, पास्टर लोक आहेत, सेवाचे सेवक आहेत, पण काय एकमेकाची निंदा, तो देव वचनाचा उलटा शिकवतो, तो वचनाचा उलटा शिकवतो. सगळे शिक्षक तू शिकवतो ना, तो चुकला आहे ना, मग प्रार्थना कर, हे परमेश्वर पिता त्याला ती चांगली बुद्धी ज्ञान दे. तो देवाच्या विरुद्ध बोलतो, तुझ्या विरुद्ध नाही बोलत. तू कशाला लागतो, तुला कशाला बोलायची गरज? आपण कोणाची नफरत करायची? मी हेच करणार, रोज सगळ्यांकडे प्रार्थना करत राहील की देवा परमेश्वरा, एवढं तुझ्या नावावर अपमान आहे, शेवटचा काळ आलाय, माहिती आहे, पण या मंडळीचं काय होईल, त्यांच्या कुटुंबाचं काय होईल, ते जर त्यामागे लागले तर कसं होईल, त्याचा काय होणार, तो पण विचार करावा लागतो. सगळ्या गोष्टीचं शिकावं लागतं. म्हणून प्रार्थना करत राहायचं, प्रार्थना करायचं, या कुटुंबाचं चांगलं होते, त्या कुटुंबाचं चांगलं होते. देवाने आपल्याला चांगले गुण दिले, बुद्धी दिली, ते पण दुसऱ्याला द्यायचं की ते आपलं आठवण करेल. मी तुमचं भलं केलं, तुम्ही 10 वर्षात तरी माझी आठवण काढणार, कारण तो नियम असतो. म्हणून कोणाचं वाईट करावं असे विचारधारा करू नये, सगळ्यांसाठी प्रार्थना. कारण आता शेवट फार मुश्किल आहे आणि खरोखर मी सांगतो, तुम्ही कोणाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ऐकून ब्रदराला, ऐकून पास्टराला, मध्ये 24 वाचा आणि शिका. ज्या मंडळीमध्ये तुम्ही बसता, प्रार्थना करता, तिथेच राहा, तोच तुमचा मेंढपाळ आहे. योहान 10 ज्यांनी पाठ केला असेल ना, तो बरोबर आहे. ते सर्व चोर आणि लुटारू येतील आणि सगळं लुटून जातील, रस्त्यावर पडतील. हालेलुया. आज बायबल वाचणारे, बायबलचे प्रवचक लोक, बरे मोठे मोठे प्रार्थना व्यक्ती करणारे लोक, ते पण गेले हळूहळू रस्त्यात पडले. तुम्हाला वचन मिळाले, देवाने ज्ञान मिळाले, देवाने शिकवण दिले. कधी लक्षात ठेवा, तुमचं कारण इकडे झालं असेल तिकडेच राहा. कारण रोम 11:13 पासून वचन दिले, मूळ झाडाला आधार देते. समजलं? मूळ झाडाला आधार देते. खरेदी पहिल्या पत्रामध्ये 11:1 वचन सांगतो, मी जसा ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात. मग ते 10:40 पासून संदेश, त्याला संदेष्टा म्हणून किंमत देईल, ती फळ म्हणून. बायबल खूप मुद्द्यावर, म्हणून योहान 10 मध्ये स्पष्ट दिले. योहान 15:33 माझ्यापासून वेगळं असलं काही नाही. आपण आज कोटी ख्रिस्ती कोटी संदेश मध्ये 24 मध्ये चाललेले शेवटचा मध्ये 24 माते राहते, एक दिवसात वाचा, तुम्हाला अनेक गोष्टी चालू होते. आज शेवटच्या काळात, त्याच्यानंतर कधी ते असेल, कधी 6 पासून, त्याच्यानंतर योहानाचे पहिले पत्र 4:1 पासून पुन्हा वाचा. त्याच्यानंतर योहानाचे पहिले पत्रामध्ये 2 अध्याय 15 पासून, आणि त्याच्यामध्ये पहिल्या पत्रामध्ये 2 अध्याय 19 वचन. आपली असते ते आपल्या बरोबर राहिले असते, आपली नाही म्हणून ते निघाले. म्हणजे जे देवाचे आहे ते निघतात आणि देवाचे आहे ते देवाच्या बरोबर राहतात. तर बरेचशी बायबलचे शिक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणून हा शेवटचा काळ आहे, फक्त सावध राहा, फक्त सावध राहा. म्हणून योहान मध्ये 6 अध्याय स्पष्ट सांगते, अख्खं वाचलं तरी चालेल. येशूचा खरा रक्त ते आहे, येशूचा प्रचार, येशूची सुवार्ता, येशूचं जे जीवन दिले आपल्यासाठी, त्याचा इतिहास. आपण आज समाजामध्ये दुनियाचे वेगवेगळे इतिहास सांगतो. म्हणून पेत्राने त्याला पकडलं, तेव्हा सांगता आम्ही कोणाकडे जाऊ, तुम्हाकडे. तो राहिला तर त्याला किल्ले मिळाला. मध्ये 16:18 पासून. मग ते किल्ल्या घेतल्या आणि या जगामध्ये आज पेत्राचं नाव फेमस आहे. हालेलुया. नाही, वेळ भरपूर असते तर मी सांगितलं असतं, पण वेळेचा कृपा करा, जास्त प्रार्थना करा, हळूहळू समजेल. नाही समज आला तर समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू, तुम्हाला मार्गदर्शन करू. येशूने एकच शिकवले नाही, मनुष्य या प्रार्थनेतून दुसऱ्या प्रार्थनेत जातो, तो पूर्ण शैतानाच्या पाठीमध्ये जातो. लक्षात ठेवा, तो पहिला नफरत करतो. पहिली प्रार्थना ज्याचं कारण झालं ना, त्याच्या विरुद्ध जातो, त्याची निंदा करतो, त्याचं नफरत करतो. जुदासने जे येशूचं केले तेच लोक हे करतात. लक्षात ठेवा. म्हणून 26 तुम्हाला कळेल.
तीन घटना होतात राहतात. पण छोटीशी एक प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, सर्व मंदिर लोकांना सर्व परमेश्वरची सेवा आणि सेवा कार्य करणारे कुठे ख्रिस्तापासून ख्रिस्ताचं वचन देण्यापासून सर्व लोकांना सावध करतो. तुझ्या मार्गात चालण्यास प्रत्येकाला आशीर्वाद कर. पवित्र आत्म्याच्या सानिध्यात प्रत्येक वचनाद्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्वांना शांती मिळते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.